शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377800। लखनौ परिषद चित्रपट अभिनेते दिलीप कुमार यांच्या चळवळीतील प्रवेशामुळे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनला प्रशासकीय व सामाजिक पातळीवर यश येते होते। हज हाऊस येथे 8 जानेवारी 1996 रोजी झालेल्या परिषदेमुळे ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यातील छोट्या मोठ्या अडचणी, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अडेलतट्ट दृष्टिकोन, मुस्लिम समाजातील तथाकथित धर्माभिमान्यांकडून होणारी दिशाभूल इत्यादी मुद्द्यांवर मुसलमानांत चर्चा होऊ लागली। एकूणच चळवळ जोरात होती, त्यामुळे आम्हाला वाटले जरा उत्तरेकडे स्वारी करून येऊ, म्हणजे उत्तर प्रदेश व बिहार आदी राज्यात जाऊन तेथील मुसलमानांमध्ये जागरूकता निर्माण करू। ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या काही कार्यकर्त्यांसह मी 1997च्या जून महिन्यात उत्तर प्रदेशात दाखल झालो। तेथे सुमारे 1.5 महिना मुक्काम ठोकला। माझ्यासोबत संघटनेच्या नेत्या नसीम महात व इतर कार्यकर्ते होते। काही पदाधिकारी त्यांना वेळ मिळेल तसे काही दिवस उत्तर प्रदेश मोहिमेत सामील होत। या 1.5 महिन्यात उत्तर प्रदेशातील 26 जिल्ह्यात दौरे केले। विविध राजकीय पक्षातील मुस्लिम नेते कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या। सामाजिक कार्यकर्त्यांनाही भेटलो। उत्तर भारतात संघटनेचं कार्य रुजवण्यासाठी लखनौ येथे मुस्लिम ओबीसींच्या प्रश्नांवर 12 ऑगस्ट 1997 रोजी परिषद घेण्याचं जाहीर करण्यात आलं। या परिषदेला दिलीप कुमार उपस्थित राहणार होते। या परिषदेच्या निमित्तानं महाराष्ट्र व उत्तर भारतातील सामाजिक परिस्थिती लक्षात आली। महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यालाही मोठ्या प्रमाणात कार्य करता येईल अशी सामाजिक परिस्थिती महाराष्ट्रात आहे। या महान नेत्यांनी वैचारिक नांगरणी केल्यामुळे आम्हाला चळवळी रुजवण्यासाठी आयते रान मिळते। उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये तसे नाही। किमान माझा अनुभव तरी खूप कष्टप्रद आहे। द्रविड चळवळीमुळे दक्षिण भारतात सामाजिक प्रश्न व त्यासाठी कार्य करणाऱ्यांबद्दल आस्था आहे। उत्तर भारतात अगदी विरुद्ध परिस्थिती असल्याचं माझ्या लक्षात आलं। लखनौ परिषदेच्या आयोजनासाठी उत्तर प्रदेशातील 26 जिल्ह्यांत दौरे करताना हे ठिकाण परिस्थितीचा पुरेपूर अनुभव आला। उत्तर प्रदेशातील 1.5 महिन्याच्या मुक्कामात 26 जिल्हे फिरलो। लोकांना संघटित करणे खूप अवघड होते। सर्वात मोठा अडसर होता तो तेथील मुसलमानांतील उच्च प्रवर्गांचा। ते आमच्या बैठका होत असलेल्या गावातील गरीब व ओबीसी प्रवर्गातील मुस्लिमांची दिशाभूल करत। लखनौमधील परिषदेचे समन्वयक सय्यद होते। ते ओबीसी प्रवर्गातील नव्हते, त्यावरूनही ते लोक गरीब व ओबीसी मुसलमानांना भडकावत। हे महाराष्ट्रातून ओबीसींच्या हक्कांवर बोलण्यासाठी आले आहेत, पण त्यांच्या परिषदेचा समन्वयक सय्यद आहे। तुमच्यावर ज्या सय्यदांनी अन्याय केला त्यांच्या नेतृत्वात तुम्हाला न्याय कसा मिळेल असं सांगून ते सर्वसामान्यांना भडकावून देत। आमच्या बैठकात प्रश्नांच्या फैरी झडत। आम्हाला त्या प्रश्नांना तोंड द्यावे लागे। समन्वयक सय्यद असल्यानं एका ठिकाणी लोक आमच्यावर धावून आले होते। तेथील मुस्लिम राजकीय कार्यकर्ते व नवाबांचाही परिषदेला विरोध होता। गरीब व ओबीसी मुस्लिमांमध्ये राजकीय जाणीव निर्माण झाली, पण आपले राजकारण संपेल अशी भीती गावातील मुस्लिम राजकीय नेत्यांना वाटत होती। त्यामुळेही आमच्या बैठकांना विरोध झाला। ओबीसी त्यांच्या बरोबरीत येणे नवाबांना कसे पसंत पडणार, त्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही नवाबांचीही बैठक घेतली। संविधानानं हक्क दिल्यामुळे ओबीसी शासनाकडे मागणी करत आहोत, त्याला विरोध का करता? ते तुमचे काही हिसकावून घेत नाहीत। ओबीसींसोबत आता जुळवून घ्या, त्यांच्यात राजकीय जागृती निर्माण होणारच आहे। त्यांचे राज्य आले तर पळता भुई होईल या शब्दात नवाबांना सुनावले। या बैठकीनंतर नवाबांचा विरोध थोडा मवाळा झाला। लखनौ परिषदेवेळी उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाचे सरकार व मायावती या मुख्यमंत्री होत्या। आमच्या राज्यात परिषद होत आहे, दिलीप कुमार येत आहेत व आम्हालाच निमंत्रण नाही असे बसपाच्या काही नेत्यांना वाटत होते। मुख्यमंत्री मायावती यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन व्हावं अशी त्यांची इच्छा होती। त्यात चुकीचे काहीच नव्हते। ही आमच्यासाठी संधी होती। एके दिवशी बसपचे 2 मंत्री बुनियाद हुसेन अन्सारी या गुप्ता माझ्याकडे आले व मुख्यमंत्री मायावती यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन करावं असं सुचवलं। मी होकार दिला, पण एक अट घातली। मुस्लिम ओबीसींसाठी महाराष्ट्र शासनानं काढलेल्या JR प्रमाणे उत्तर प्रदेश सरकारनं JR काढावा। त्यानंतरच त्यांना उद्घाटनासाठी निमंत्रित करू। त्या 2 मंत्र्यांनी आमचा निरोप मुख्यमंत्री मायावती यांना सांगितला। त्यावर बसपचे ओबीसी चळवळीतील योगदान माहीत नाही का? मुख्यमंत्र्यांना अटी कसल्या घालता अशा प्रतिक्रिया बसपमध्ये उमटल्या। त्यांचे सगळे खरे होते, परंतु मलाही उत्तर प्रदेशातील मुस्लिमांना महाराष्ट्राप्रमाणे ओबीसी प्रमाणपत्र सुलभतेने काढता यावं असा JR काढण्याची संधी हवी होती। ते मंत्री पुन्हा एकदा आले व असा JR काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री परिषदेमध्ये देतील असं त्यांनी सांगितले।
मी ते अमान्य केलं व आधी जी.आर. काढा व उद्घाटनाला या, असं नम्रपणे सांगितलं. मुख्यमंत्री मायावतींनी जी.आर. काढला नाही. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांनाही परिषदेला बोलवावे असाही दबाव होता. सप व बसप या दोन्ही पक्षांना मी दाद देत नव्हतो याची तक्रार दिलीप कुमार यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी माझ्याकडे विचारणा केली. मी त्यांना म्हणालो, आपल्या राज्याप्रमाणे जी.आर. काढण्यात त्यांना काय अडचण आहे. दिलीप कुमार यांनी विषय लांबवला नाही. दिलीप कुमार यांच्या उपस्थितीत लखनौ येथे झालेली परिषद यशस्वी झाली. परिषदेला मोठी गर्दी झाली. दिलीप कुमार यांच्या भाषणाच्या बातम्या येथील वर्तमानपत्रात ठळकपणे छापून आल्या. महाराष्ट्र सरकारनं काढलेल्या जी.आर. प्रमाणे उत्तर प्रदेश सरकारनेही जी.आर. काढावा या मागणीसाठी तेथे मोठा मोर्चा काढण्यात आला. नसीम महात व वर्षा कांबळे यांनी या मोर्चात उत्तर प्रदेशातील मुस्लिम महिलांना मोठ्या प्रमाणात संघटित केलं. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये ओबीसींचं राजकारण प्रभावी आहे, मात्र महाराष्ट्र व दक्षिणेकडील राज्यांप्रमाणे सक्रिय सामाजिक चळवळी नाहीत, असं माझं मत आहे. त्यामुळे तेथे जे काही घडते ते सर्वांचे राजकारण होते. काही घटनांकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघायचं असते. या दोन राज्यात याचा अभाव असल्याचं मला जाणवले. तेथे आमची डाळ शिजली नाही. तिकडे आमच्या संघटनेचा विस्तार झाला नाही. त्या राज्यात माझा आजही व्यक्तिगत संपर्क आहे. तेथे काही कार्यक्रमांना मला निमंत्रित केले जाते, ते तेवढ्यापुरतेच असते. उत्तर प्रदेशातील 1.5 महिन्याच्या दौऱ्यात उमराव जान या चित्रपटाचे दिग्दर्शक मुझफ्फर हुसेन व त्यावेळचे खासदार जफर नकवी यांनी खूप मदत केली. त्यामुळेच लखनौ परिषद यशस्वी करू शकलो.